हिंगोली लोकसभा के उबाठा समूह के शिवसेना सांसद नागेश पाटिल आष्टीकर ने नेतृत्व में दिव्य शक्ति का भव्य प्रदर्शन करते हुए हरगांव नगर पालिका चुनाव के लिए 10 वार्डों से 20 उम्मीदवारों और महापौर पद के लिए श्रीमती सीमा बालाजी घालप्पा के नामांकन पत्र जमा किए। इस अवसर पर सांसद नागेश पाटिल आष्टीकर ने विपक्षी दल की आलोचना की। आइए देखते हैं कि सांसद नागेश पाटिल आष्टीकर ने क्या कहा। नाही, आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। निम्मे जागेवर आम्ही प्रस्ताव दिलेला होता। मी रनिंग खासदार असून सुद्धा किंवा आमचं तुल्यबळ असून सुद्धा मी त्यांना प्रस्ताव दिला होता की आपण निम्मे जागेवर लढलं पाहिजे। 4 जिल्हा परिषद त्यांनी लढल्या पाहिजे, 4 जिल्हा परिषद शिवसेना उभाटाने लढल्या पाहिजे। एक नगर पंचायत आणि एक नगरपालिका असे 2 निवडणुका होतात। एकीकडे अध्यक्ष त्यांचा असायला पाहिजे, एकीकडे अध्यक्ष आमचा असायला पाहिजे असा मी प्रस्ताव दिला होता। पण त्यांचा आग्रह होता की दोन्ही अध्यक्ष आम्हालाच द्या, एक जिल्हा परिषद आगावची द्या। तर असं काही होऊ शकत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही विभक्त आमचं लढत आहे। हदगाव शहरातील जनतेच्या पुढे आता आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाल? आपल्याला जर बघितलं असेल तुम्ही तर हे नगरपालिका जरी असली तरी एखाद्या ग्रामपंचायतच्या पलीकडे नाहीये। कोणत्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाहीये। आता तसं जर सांगायला बसलं तर खूप वेळ लागेल, तेवढा वेळ तुम्ही पण दाखवू शकणार ना किंवा घेऊ शकणार ना। जर पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली फक्त लूट झालेली आहे, याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाहीये। आपल्या समोर काय धोरण आहे? सगळ्यात महत्वाचा इथं विषय असा आहे की इथं हदगाव नगरपालिकेमध्ये जो सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो आरोग्याचा विषय असतो। आरोग्यासाठी इथं साफसुथरं नाल्या असल्या पाहिजे, रोड असले पाहिजे, पर्यावरण असलं पाहिजे। हे गोष्टी मूलभूत सुविधाच अजून उपलब्ध नाहीत। अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन असायला पाहिजे होती, सुसज्ज रोड असायला पाहिजे होते। घनकचरा हा मोठा प्रश्न आहे। घनकचऱ्याला फक्त टेंडर काढून फक्त कसे आपण ते लाटता येतील याच्यापेक्षा दुसरं काहीही काम कधीही नगरपालिकेने केलेलं नाहीये। आजही सगळ्या गल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे। एखादा 2 घंटा गाडी हिंडते, त्याच्याने काही होत नाही। कधीच ती पूर्ण शहरामध्ये जाऊ शकत नाही 2 गाड्या। आणि हा मोठा प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न आहेत ते जे मी असं सांगता येतील। आपल्या पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे दावेदार कोण आहेत आपल्या पक्षात? आमच्या पक्षाचे दावेदार आमचे घालप्पा आहेत, मॅडम आहेत आणि सर्व आमचे 20 आणि ही 21 असे आम्ही उमेदवार दिलेले आहेत।